नेट पेपरफुटी प्रकरणामध्ये गृहमंत्री अमित शहानी राजीनामा द्यावा अशी राऊतांची मागणी आहे। तर अमित शहांचा राजीनामा मागण्याची पात्रता राऊतांची नाही, भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी निशाणा साधलाय। इतकं मोठं स्कॅन्डल होऊन हजारो तरुणांचं भविष्य त्यात फसलेलं आहे, तरीही जर नरेंद्र मोदी हे त्या मंत्र्याचा राजीनामा घेत नसतील तर तुम्हाला स्वच्छ प्रशासन, झिरो भ्रष्टाचार याविषयी बोलण्याचा कोणता अधिकार नाही। खरं म्हणजे या संदर्भात राजीनामा द्यायची गरज अमित शहांची आहे, ती गृहमंत्री आहेत देशाचे। महाराष्ट्र हे त्या गुन्ह्याचं सेंटर आहे, केंद्रबिंदू आहे। मग महाराष्ट्रात ज्यांच्याकडे गृह खातं आहे त्यांची ही जबाबदारी आहे की नाही याचं उत्तर प्रामाणिकपणे द्यायला पाहिजे, मिळायला पाहिजे। अमित भाईंचा राजीनामा मागण्याची पात्रता संजय राऊतांची आहे का? संजय राऊत, तुम्ही उद्धवजी ठाकरे यांचा कधी राजीनामा मागितला का? महाराष्ट्रामध्ये पालघरमध्ये साधू हत्याकांड झालं, मॉब लिंचिंगच्या माध्यमातून साधूंची हत्या झाली, परंतु संजय राऊत तेव्हा मूग गिळून गप्प होते, उद्धवजी ठाकरेंचा राजीनामा मागितला नाही। तुम्हाला आठवत असेल तर उद्योगपतीच्या घराच्या बाहेर पोलिसांच्या मार्फत बॉम्ब ठेवण्याचा कट रचला, त्या सचिन वाझेला तो काय लादे नाही का म्हणून समर्थन करणारे उद्धवजी ठाकरे आज अमित भाईंचा राजीनामा मागतायत। अशा बांगलादेश प्रेमी, पाकिस्तान प्रेमी संजय राऊतांना अमित भाईंचं नेतृत्व खूपणं, अमित भाईंच्या नेतृत्वाचा राग येणं साहजिक आहे।